आणि यानंतर थेट ठाण्यामध्ये जाऊया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन आज ठाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। अगदी काही वेळातच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। तत्पूर्वी ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। महायुतीतल्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। सोबतच श्रीकांत शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोपरी पाच पाकाडी इथले उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि मोठं शक्ती प्रदर्शन आज आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे। हात उंचावून अभिवादन करत कार्यकर्त्यांना ते अभिवादन करत आहेत। तर सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। महायुतीतले सर्वच महत्त्वाचे नेते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता शक्ती प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रीकांत शिंदे आणि महायुतीतील सर्वच नेते ह्या शक्ती प्रदर्शनामध्ये आपल्याला उपस्थित असलेले दृश्य पाहायला मिळत आहेत। ठाणे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे शक्ती प्रदर्शन सुरू आहे। तर कोपरी पाच पाकाडी या ठिकाणचे उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज सर्वच प्रमुख नेत्यांचं शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अगदी माहीम ह्या ठिकाणी देखील अमित ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे। तर दुसरीकडे बारामतीमध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शक्ती प्रदर्शन आपण पाहिलेलं आहे। तर या क्षणाला आपण जो शक्ती प्रदर्शन पाहतोय तो ठाण्यामधून, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येनं, हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि दरम्यान कुणाल भुईटे आपले प्रतिनिधी या ठिकाणाहून जोडले गेलेले आहेत। कुणाल, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये पाहायला मिळतंय। कुणाल, तेजस, एकंदरीत पाहायचं झालं तर शिवसेनेमध्ये मोठं बंड झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे आणि या निवडणुकीचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात। मुख्य नेते म्हणून ते शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून ही त्यांची पहिलीच निवडणूक असणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर तर त्यांचा दौरा असणारच आहे। मात्र आज त्यांचा स्वतःचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शक्ती प्रदर्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत, महायुतीचे कार्यकर्ते, मग भारतीय जनता पार्टीचे असतील, राष्ट्रवादीचे असतील आणि शिवसेनेचे असतील, हे एकवटलेले पाहायला मिळत आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन मुख्यमंत्र्यांचं ठाण्यामध्ये सुरू आहे। सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे आता काही वेळानंतरच ते नामनिर्देशन पत्र दाखल करतील, पण त्याआधी त्यांनी आनंद आश्रमामध्ये जात आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं आणि त्यानंतर ते नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी रवाना झालेले आहेत। आता त्यांची रॅली जी आहे ती दिसोजावाडी या ठिकाणावरून निघालेली आहे आणि ITI या ठिकाणी संपेल आणि त्याच ठिकाणी ते आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करतील। तेजस, अगदी कुणाल, आपल्याला या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील पाहायला मिळत आहेत। आपण सोबतच राहा, आपण ही दृश्य पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप करण्यात येतोय की गद्दारांना गाडायचं असं त्यांच्याकडून मानण्यात येते। गद्दार कोण आहे ते त्यांना माहिती आहे। सिल्वर वॉकवर पाया पडणारे निष्ठावान जर समजत असेल तर तुम्ही सिल्वर वॉकवर जा। आम्हाला आमची शिवसेना प्रमुख सर्वश्रेष्ठ आहे। भुमरे साहेब, काय सांगाल? लोकसभेमध्ये तुम्ही भगवा रावलेला आहे या ठिकाणी, आता विधानसभेला कसं चित्र असेल? लोकसभेला जसा भगवा झेंडा या महायुतीचा इथं फडकला, तसंच विधानसभेला सुद्धा महायुतीचा झेंडा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यावर फडकणारे 9ची 9 जागा या महायुतीच्या निवडून। सध्या जर पाहिलं तर अनेक मतदारसंघामध्ये मुस्लिम आणि हिंदू असा वाद होताना पाहायला मिळतोय, त्या ठिकाणी कशी परिस्थिती असू शकते? जे लोकसभेला झालं ते विधानसभेला होणार नाही। आता बघितलं असं ह्या रॅलीमध्ये सुद्धा सगळे बांधव, सर्व बांधव ह्या रॅलीमध्ये सगळे हजर आहे, उपस्थित आहे। त्यांच्या सगळ्याच्या साक्षीनं आम्ही आज फॉर्म भरतोय। मुस्लिम समाज सुद्धा या रॅलीमध्ये उपस्थित आहे। शिरसाट साहेब, काय सांगा, तुमच्या समोर उमेदवार कसं असेल, काय आव्हान तुमच्या समोर असतील? आता मी उमेदवार कोण याची चिंता करत नाही। ही निवडणूक आहे, लढावी लागते। उमेदवाराला आम्ही कमजोर समजत नाहीत, ही लढाई आहे, परंतु जिंकण्याचा आत्मविश्वास आमच्यात आहे। नक्कीच जर पाहायला गेलं तर जिंकण्याचा आत्मविश्वास जो आहे तो आमच्यात असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं। छत्रपती संभाजीनगरहून कॅमेरामॅन सिराज सय्यदसह विजय चिडे, जय महाराष्ट्र।
आहे. दरम्यान ही दृश्य आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शक्ती प्रदर्शन पाहतोय. ढोल ताशांच्या गजरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन हे ठाण्याच्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. महायुतीतले सर्वच नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रताप सरनाईक आहेत, नरेश मस्के आहेत, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठं शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. महिलांची देखील लक्षणीय संख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो किंवा महायुतीतील अनेक नेते हे राज्यभरामधून त्यांनी दौरे केलेले आहेत. त्यामुळे महिलांचा कौल देखील ह्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा मानला जातोय. त्यामुळे महिलांची संख्या ह्या रॅलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. महायुतीतले सर्वच नेते आणि हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हे कार्यकर्ते जमलेले आहेत. महायुतीतील नेते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. भगवमय वातावरण सध्या ठाण्यामध्ये पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही देखील निवडणूक आव्हानात्मक असणार आहे. कारण याआधी शिवसेना म्हणून एकसंघ जाताना मात्र यावेळी ते शिवसेनेचे प्रमुख म्हणून जात आहेत. त्यामुळे आव्हानं आणि तितकी सोपी देखील निवडणूक ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी नसणार आहे. जरी या ठिकाणचे विद्यमान आमदार असतील त्यामुळे केदार दिघे हे त्यांच्या विरुद्ध उमेदवार असतील. त्यामुळे युतीतील महत्त्वाचे नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. तर दुसरीकडे इथली राजकीय समीकरणं देखील वेगवेगळी आहेत. आज सर्वच प्रमुख नेते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्यातलं हे शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सोबत आहेत. महायुतीतले सर्वच नेते आणि शिवसेनेचे देखील सर्व प्रमुख नेते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पाहायला मिळत आहेत. महिलांची संख्या देखील या शक्ती प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अगदी काही वेळापूर्वी ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहेत आणि शिंदेंच्या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले आहेत. हात उंचावून आणि कार्यकर्त्यांना अभिवादन करत ही रॅली पुढे जाते आणि अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज भरतील. दरम्यानचं हे मोठं शक्ती प्रदर्शन आणि रॅली आपण ठाण्यामधून पाहतोय. कोपरी 5 पाकाडी या ठिकाणाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विद्यमान आमदार आहेत आणि याच मतदारसंघातून आता पुन्हा एकदा ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या विरुद्ध केदार दिघे आहेत. यांचं देखील ठाण्यामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय. कोपरी 5 पाकडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवार आहेत आणि अगदी काही वेळातच ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ठाकरे सेनेकडून केदार दिघे हे विरुद्ध उमेदवार असतील, ते देखील आज अर्ज भरणार आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेनेकडून ठाण्यामध्ये हे जोरदार शक्ती प्रदर्शन आपण आज पाहणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यांच्या रॅलीमध्येही आदिवासी नृत्य देखील आपण पाहतोय. एक पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा करून महिलांचं हे नृत्य आपण पाहतोय. वेगवेगळ्या पद्धतीनं वेशभूषा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनामध्ये या महिला पोहोचलेल्या आहेत. आदिवासी नृत्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे मोठं ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन सुरू आहे, ज्यामध्ये महायुतीतील सर्व प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार श्रीकांत शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रताप सरनाईक देखील आहेत, नरेश मस्के आहेत. शिवसेनेतील आणि महायुतीतील सर्वच प्रमुख नेते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि ज्या ठिकाणाहून ही रॅली पुढे सरकते त्या ठिकाणाहून तिथले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चाहते आहेत. अगदी लहान मुलं देखील हात उंचावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ घालत आहेत. पुन्हा एकदा आपण कुणाल भोईटे यांच्याकडे जाऊया. कुणाल, आपला मगाचा एक मुद्दा राहिलेला होता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत, मात्र यावेळची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना काहीशी वेगळी असणार आहे. याआधी त्यांनी उमेदवार म्हणून अर्ज भरलेला आहे, म्हणजे ज्यावेळी ते शिवसेनेचे एक नेते म्हणून अर्ज भरलेला आहे, मात्र यावेळी शिवसेनेचे प्रमुख म्हणून ते अर्ज भरणार आहेत. कशा पद्धतीनं यावेळीची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी असणार आहे? कुणाल? नक्कीच तेजस, ज्याप्रमाणे मी सांगितलं की शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर, बंड झाल्यानंतर आणि शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर त्या एका
शिवसेनेचा मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे हे आता संपूर्ण महाराष्ट्राच्या विधानसभेला सामोरे जात आहेत आणि आज त्यांचा स्वतःचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल करत आहेत. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कोपरी पाचपकाडी हा मतदारसंघ विविधतेने नटलेला आहे. प्रत्येक जाती धर्माचे लोक या संपूर्ण मतदारसंघामध्ये राहत आहेत आणि याच अनुषंगाने जर आपण ही रॅली बघितली तर या रॅलीमध्ये विविध संस्कृती दाखवणारे देखावे जे आहेत ते सादर करण्यात आलेले आहेत. काही जण वेशभूषा करून आलेले आहेत. त्याच्यामध्ये केरळ असेल, त्याचप्रमाणे आदिवासी समाज असेल, आदिवासी समाजाचं तारपा नृत्य या ठिकाणी सुरू आहे. त्याचप्रमाणे पंजाबी भांगडा देखील या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे विविधतेने नटलेला हा कोपरी पाचपकाडी मतदारसंघ आणि मुख्यमंत्र्यांच्या अर्ज भरण्याच्या रॅलीमध्ये देखील ही विविधता आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आज मुख्यमंत्री अर्ज भरणार आहेत त्यावेळेस कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी देखील करण्यात आली होती. चला आपल्या लाडक्या भावाचा अर्ज अगदी कुणाल, आपण ही लढत एकदा पाहूया, कारण केदार दिघे हे समोरचे उमेदवार असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध उमेदवार असतील. केदार दिघे यांची राजकीय पार्श्वभूमी कशी राहिलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पार्श्वभूमी आपल्याला परिचित आहे. मात्र केदार दिघे हे कशा पद्धतीने ह्या निवडणुकीमध्ये राजकीय समीकरण कशा पद्धतीने केदार दिघे यांच्या बाजूने असतील? नक्कीच तेजस, एकंदरीत पाहायचं झालं तर केदार दिघे हे आधी म्हणजे ज्यावेळेस शिवसेना एकत्र होती त्यावेळेस ते युवा सेनेचे पदाधिकारी राहिलेले आहेत आणि मोखाडा, तलासरी, पालघर या ठिकाणचे अनेक भाग त्यांनी फिरून शिवसेना जोडण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आता जर दोन गट पडल्यानंतर ते आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहत आहेत आणि एकंदरीतच संपूर्ण संघटनेची जबाबदारी शिवसेनेची, कारण शिवसेना जिल्हा प्रमुख म्हटल्यानंतर मोठी जबाबदारी येत असते आणि ही जबाबदारी आता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे एक दिघे नावाचा वारसा त्यांच्याकडे आहे आणि दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेस बंड केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही हे बंड केलेलं आहे. आणि आता तीच लढत म्हणजे दिघे विरुद्ध शिंदे अशी लढत कोपरी पाचपकाडी विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लोकांचं या दिघे आडनावाकडे किंवा केदार दिघे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारे असणार आहे किंवा मतांच्या रूपांमध्ये याच्यामध्ये बदल होणार आहे. त्यामुळे शिंदे विरुद्ध दिघे अशी ही लढत असणार आहे, ज्या लढतीकडे राज्याचं आणि देशाचं लक्ष असणार आहे. धन्यवाद कुणाला आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.